मुख्यमंत्री रोजगार निर्मिति कार्यक्रम में बुल्ढाना जिले ने एक महत्वपूर्ण उपलब्धि हासिल की है। पिछले आर्थिक वर्ष 2024-25 में बुल्ढाना जिले ने 121.98% लक्ष्य की प्राप्ति की है, जिसके तहत जिले ने कुल 827 उद्योगों को मंजूरी दी है। मुख्यमंत्री रोजगार निर्मिति कार्यक्रम के तहत बुल्ढाना जिले ने उल्लेखनीय प्रदर्शन करते हुए राज्य में चौथा स्थान प्राप्त किया। इस वर्ष जिले ने 121.98% लक्ष्य पूरा किया और 827 उद्योगों को मंजूरी दी, जिसे जिले ने अमरावती विभाग में पहले स्थान पर जगह बनाई। इस योजना के तहत उत्पादन क्षेत्र के उद्यमियों को 50 लाख रुपए तक और सेवा क्षेत्र के उद्यमियों को 20 लाख रुपए तक का कर्ज दिया जाता है। साथ ही सामान्य और विशेष वर्ग के उद्यमियों को अनुदान भी प्रदान किया जाता है। इस वर्ष जिले ने 830 लाभार्थियों को मदद दी, जिनमें से 330 ने 742 लाख रुपए के अनुदान से उद्योग स्थापित किए। नमस्कार, मी प्रमोद लांडे, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये मागील वर्षी बुलढाण्यासाठी 800 कर्ज प्रकरणं मंजूर करण्याचे उद्दिष्ट शासनाने आपल्याला दिलं होतं। त्यापैकी आपण बुलढाणा जिल्ह्यातील युवक युवतींनी आपल्याकडे 3550 प्रकारचे अर्ज सादर केले। त्या अर्जाची छाननी केल्यानंतर आपण 2660 प्रकरणं बँकेकडे पाठवले आणि बँकेने 830 कर्ज प्रकरणं मंजूर केले। 830 कर्ज मंजूर केलेल्या कर्ज प्रकरणापैकी 330 लाभार्थ्यांना बँकेने कर्ज वितरित केले आणि ह्या वितरित केलेल्या प्रकरणाचा मार्जिन मनी म्हणजे सबसिडी जवळजवळ 7.5 कोटी रुपये आहे। तसेच मी म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना, याच्यात उत्पादक आणि सेवा प्रकारातील उद्योगांना शासनाने संधी दिली आहे। उत्पादक प्रकारच्या उद्योजकाची मर्यादा 50 लाखापर्यंत आहे, सेवा प्रकारच्या उद्योगाची मर्यादा 20 लाखापर्यंत आहे। यामध्ये शहरी व ग्रामीण यानुसार 25 ते 35% शासनाची सबसिडी दिली जाते आणि या योजनेत युवक सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी मी नम्र विनंती करतो। या योजनेमध्ये बुलढाणा जिल्हा राज्यात 4थ्या क्रमांकावर आणि अमरावती विभागात 1ल्या क्रमांकावर आहे। यात केलेल्या कामगिरीमुळे चालू आर्थिक वर्षात जवळजवळ 1500 प्रकरणांचे उद्दिष्ट आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून आले आहे। तर मी सर्व जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त अर्ज GIC कडे ऑनलाईन पद्धतीने करावे आणि आम्ही त्यांची कर्ज प्रकरणे मंजूर करण्यासाठी प्रयत्न करू।